स्वागत आहे तुमचं एका ब्लॉगमध्ये. चाललो बघू आता कुठल्या बाजूशी चाललो त्याच्यावर डिपेंड आहे. पहिला स्टॉप कुठं होईल. तर या साईडची गेलो तर गणपती पुढे पहिला स्टॉप होईल. त्या साईडची गेलो तर मग आपला पहिला स्टॉप. दोन्हीकडे पण बघासारखं आहे. बघू त्या कुठून कसं नंतर काय पुढचा अपडेट भेटला तर बॅग ठेवून आलो. इथं पोचलो फूडकोर्टला पोचलो. ते कुठं कोल्हापूरला होतं ना, म्हणजे साईडचं कोल्हापूर साईडचं. 500 रुपये खपलं. 500 रुपये लई महाग गोष्ट आहे फूडकोर्टला. च्युइंगमचा पॉकेट साधा 5 रुपयावाला पण तेवढंच 225. आणि तो बारीतला घेतला तरी 225. महंगाई बडे जाईल. पुढे घेतला चिंगम असल्यावर असं झोप बीप येत नाही. पण चालू राहतो. सीएनजीला लाईन का सीएनजीला घुसू शकतो ना आपण. घुसू शकतो ना ते. तुळशीला असताना घुसाता डायरेक्ट. ती तर वेगळी गोष्ट आहे. गर्दी लय बेकार आहे. सॅटर्डे संडे लय गर्दी बेकार आहे. साडी शर्ट ही साधी लाईन आहे. हवा भरायची म्हणून फक्त. तर सीएनजीला वेगळी लाईन आहे. सीएनजीला ते साईडची लाईन आहे ना. ते साईडची सीएनजीला लाईन, ती साईडची पेट्रोलला लाईन. लाईनीत लाईनी आहेत नुसत्या. शनिवार आहे रविवारची सुट्टी त्याच्यामुळे लोक जास्त आलो फूडकोर्टला व थांबलो. एक घंटा बघताय का ते डॅशवर होतच नाही. आता आम्ही नारायणपूरला पोहोचलो. तिथं पेशंट झाले लोक. काय कळायला उसाचा रस पिता. पप्पा मम्मी उसाचा रस पित आहे. मम्मी ORS पित आहे. आता चाललो नारायणपूरला. उसाचा रस तुला मस्त लागला. जबरदस्त उसाचा रस. बारीक उसांचा रस होता. वगैरे सगळी माणसं वेगळी आहेत. तेव्हा आम्ही मागं आलतो ना. मागं तो किल्ला होता ना याचा, पुरंदर किल्ला. त्याच्या खालतीच आहे नारायणपूर. जबरदस्त. तिथं पण लय शांत वाटतं. ही समोरची गाडी जी चालली तिने आम्हाला ओव्हरटेक मारलाय. पप्पांना राग आला कारण की त्यांनी लय जवळची ओव्हरटेक मारलाय. त्याला पप्पा ओव्हरटेक मारायला चालल्यानंतर तो पुरं पळतोय.
कसला सुसाट झालाय तो पण. किती स्पीड 80 आईच्या गावात. हे साधे रोडला 80 पलवतात लोक. रोड पण लय भारी झालाय पहिल्यापेक्षा. मग मी गलपटलो तर डायरेक्ट इथं पटीन पॅक होईल मी डायरेक्ट. चला चला बोनेट बिनेट उघडा आहे त्याचा. बोनेट सगळा उघडा ठेवलेला आहे त्यांनी. काय माणूस आहे, विचित्र माणूस आहे तो. आवडा खात चारा विसरा. जर चुकून जर तो आता नाही. अहो बोनेटला आपले गॅप समजते बघा आपल्याला. एवढी गॅप आहे, एवढी अशी एवढी गॅप आहे. म्हणजे त्यांनी खोलून ठेवलाय तो सगळा. सुसाट चालली आता गाडी. आता टेन्शन नाही. मामाचा वाटतं बायकोशी भांडण झालेलं आहे आजच. लई तावा नाही. आज सगळ्यांना शनीचा प्रकोप झालेला आहे. बरं मंदिर आहे तिथं पुरंदर किल्ला. आता किल्ल्याला जायला फायदा नाही. आता जाऊन फायदा काय तर मस्त मंदिरात दर्शन घ्यायचा. देवाला कुठे थांबत मस्त भाजी घ्यायला लागेल. चपात्या काय करवंद येतो मावशी. दर्शन घेऊन येतो. ये इथं अंशच ये. इथून ही बॅक एंट्री आहे, त्यांची एंट्री आहे. पप्पा गेले. आई जवळच लावली, जास्त लांब नाही लावली. ही गाडी आमची आणि ते पप्पा येतं. हॅलो 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 चालू. इथं पाठी मार्केट भरतं. न्यू मंदिर इथं. आता बघता हार भेटते का बघायचं आहे. हार भेटला तर विचार मला. इथं याच्यानंच फक्त हे भरलेलं असतं ना मार्केट जास्त. आज नाही तेवढा मार्केट. दुकानं पण जास्त नाही चालू, बंदच जास्त. आज छोटा हार आहे. एकच दिसते हार. इथं पण वाटतं तसंच. वेर येतं. कडक दिसते मंदिर. डोंट शूट फोटोज इनसाइड द टेम्पल. ओके वी आर शूटिंग आउटसाइड ओनली. सगळं खांब आहेत ना तर ते सगळं खांब. याच्यात गलती गॅप आहे, पूर्ण गॅप आहे खांबांची गलती. सगळं खांब तरतं इथं तरतं. उल्लू बसलेलं आहे कसा बघा. इथं सगळं आहेत ना. ये आपल्या काय बोलतात नाही, हे काय बोलतात त्याला, नक्षच्या ह्याच्या उरलेल्या जशा पिंडींच्या सारखे वाटतात चक्र. हे चक्र इथवरती तुम्हाला दाखवलं व्हिडिओमध्ये पहिले. पण जबरदस्त मंदिर, जबरदस्त आहे ना. ते भारी वाटते. वेगळाच अनुभव वाटते टोटली. आपली धन्नू इथं लावलेली आहे मस्त की. आवाज काहीतरी येतोय ते चेक करतो आता आम्ही. नाही खालची पुढची येते आवाज पप्पा. निघलो कोल्हापूरला. शेवटी डिसिजन तोच आहे आमचा. अजून कोल्हापूरला गेलो तर मग सकाळी पटापट दर्शन होईल आणि हे पण नाही होणार आपल्याला. असे गावांनी कनेक्ट नाही होईल.
आम्ही पोचलो कोल्हापूरला तर पोचलो. अजून घेतल्याची साधीच घेतलं. इथं सगळा या झाला काय बोलतात सोल सगळा फुल झाला. जिथं आम्ही जातो ना तो अवेलेबल नव्हता त्याच्याकडे. दुसऱ्या तिकडे पाहिजे त्याचे इंजिनियर्स मारले नसते. चाललो हॉटेलमध्ये चाललो. आवाज तुला दाखवतो का व्हिडिओमध्ये ना. व्हिडिओ चेक करायला लागतो मला मग तर आवाज नाही येत व्हिडिओ. बघेल आवाज नसेल. चालून मंदिराचं दर्शन करायचं बघू आणि कामाला आणि रिटर्न जायचं. I1 कॅन्सल झालं. नंतर कधी आमचं प्लॅन नाही कॅन्सल एक प्रकारे वाडा आहे त्यांची मन आपले त्यांचा वास येते पुन्हा उपास आहे काय पाहिला. इथं मस्त वाडा आहे इकडं. इकडं मंदिर आहे. गर्दी तर फुल वाटते. साडेसहा वाजलेत तरी पण या अशी पूर्ण लाईन आहे. इथं बाहेरची झाली. हां ही बाहेरची लाईन आहे. फार तिथपर्यंत लाईन आहे त्या साईडला. आम्ही गपचूप इथून चाललो मग दर्शन देता निघतो. कारण की मुखदर्शन पण तेवढाच आहे नाही पण तेवढीच आहे. मुखदर्शन थोडासा लांबशे आहे पण ही पण दर्शनाला थोडी जवळ जाऊन देतात. दर्शन पण लांबशेच होते एकदा. लाईन नाही त्यांची डायरेक्ट आहे मुखदर्शनाला. इथून डायरेक्ट जायचं. इथून त्याची व्हिडिओ काढून नाही ते डायरेक्ट लाईन आहे. असा हाय हे सेम दिसतंय लय लांबशी आहे. शिवलिंगच आहेत नाही तर पण काहीतरी हाय वाटतं. लय गर्दी आहे. पडजी बसलेले सगळं पूजा चालू वाटतं देवाची. पूजा चालू आहे ना बहुतेक. आता आम्ही बाहेर निघतो. आता कुठं आदमापूरला आलो बालूमामा ते त्यांची दावाचा रिटर्नचा. लोका कसली डेंजर आहे. कशी पण चालवतात गाड्या. और काही सायकलवाला मधींची चालते वरती बोंबलतील. चुकीचं जरी असेल ना समोरचा तरी अशी हे डोंगरा परवडली. मी बाईकवाले नाही परवडलं आमचं. तो नमुना रायडर परवडलं. हेच रस्ता आहे बरोबर. बाहेरच्या बाजूशीच जाऊ ना. आंबे
लावला ना बरोबर. माझा लावलाय, मम्मीचा नाही लागलेला. पाचचा बघा. तुझा लावला हे काय आहे? लावला वर्धाने लावला. पडदा मला दरवाजा नाही लावला होता. आता पोचलो बालू मामाच्या पोचलो. तिथं पार्किंग, तो तिथं मंदिर आहे, तिकडे मंदिर आहे, इकडे मॅडम आहेत आमच्या. पार्किंग हवाले झाले. वातावरण कसं वातावरण गजऱ्याने आकाची वाट लावलेली आहे आमच्या म्हणजे माझ्या पप्पांचं तर ठीक आहे. पप्पांना फोन येतो म्हणजे काय डायलॉग मारतीस काय आता त्रास होते नंतर नंतर ते त्यांचे लाड पुरवायचे नसतात, पण आपलं आपलं बघायचं असतं. गरज नाही. इथं पण सेम सिच्युएशन आहे. इकडं पण लई मोठी लाईन आहे, तिकडून पार लाईन आहे. मुखदर्शन घेता अंशी आणि निघायचं असं मंदिर आहे. रात्री वित्री वस्ती असतील आल्यावर मस्त आहे तिथं ना. आपल्या याच्यात दिसते का बघूया आपण झूम करून. आतमध्ये मंदिर तर मॅडम आहेत ना, यांना नुसतं फोटो पाहिजेत काय पण. मार्केटमध्ये दर्शन दर्शन जबरदस्त वाटते. आमची रिक्षांची गाडी आमची असेल पर रस्ता तिकडे आपल्याला हे इथं आहे ना, इथं हे असतं जेवण असतं रात्री प्रसाद. नारळ घेऊन काय करायचं, नारळा फोडले ना हे काहीतरी घेऊन चालले मी. बस चला. लाडू बिडू आहेत मस्त एकदम. फुल गर्दी आहे आज. निघलो यांची चाललो तिथं काही चालू आहे यांचा तमाशा, काही कलर्स वाल्यांचा काहीतरी तमाशा चालू आहे त्याची. गिफ्ट दे र. गिफ्ट बोलतो देईन ते बायकांना तसं तू ठेवून गिफ्ट देणार. गिफ्ट देते एकदाच गिफ्ट दिलं असं दुसऱ्या बायका येतील. कणशी गाडी निघाल काढतील बरोबर अशी अशी गाडी पुढून घ्या. ही बघा इथून कट होती आपल्याला गावाला. ठीक आहे तिथून पण ठीक आहे. तिथून मस्त ट्रॅव्हलरच्या बाजूला होता. मला पण तोच इंटरेस्ट आहे. चला मस्त इथून बाळू मामाच्या नावानं चांगलं. आता कोल्हापूरच्या बाहेर आलो, इथं CNG भरली. हवा भरता टायरानं हवा कमी झालेली आहे. वेज झालं निघायचं आता वापस. रूटला लागायचं आपले का रूटला लागल्यावर टेन्शन नाही राहत. हायवे आहे का काय आहे त्यात नाही समजत, कारण की हायवेला पण ट्रॉफिक लागते. बोललो काय नाही जाणार. सीट लोकांच्या गाड्या सगळ्या आपल्या हरकत लागतील. कट नाही ना पण कुठं कट कपल्या तिकडेच आहे, ते कॉर्नरलाच आहे तिकडे. आता आम्ही पनवेलला पोचलो. फक्त किती 6 तास आहे कोल्हापूर पासून तिथं पनवेलला. 6 तास असते, जास्त नाही लागला. आदमापूरची म्हणजे तो अजून 40 किलोमीटर पुढं. 60 किलोमीटर
आणि इकडचा 300 किती आहे? ऑलमोस्ट 350-400 किलोमीटर काहीतरी आहे. आता पनवेलला अजून सीएनजी येतो. सीएनजी घेऊन बघला पेट्रोलचे अर्धे डबे झाले. पेट्रोल पण टाकायला फुल करून जायचे ना पेट्रोलचे. पेट्रोल एक अर्धे टाकी पेट्रोलचे आणि सीएनजी 0 झालेले पंपावालं. अर्शू काय पाहिजे? अर्शू काय पाहिजे? आई बाबा काय पाहिजे तुला? काय पाहिजे सांग मामा. ऐक चिंता घेते. ही व्हिडिओ आहे ना, ही व्हिडिओ तुझ्या मम्मीकडे जाणार आहे. बाबा तुम्हाला चहा पाहिजे का बाबाला? ओ बाबा मस्ती करते, लय विचित्र मस्ती करते. चहा बनवायला आलेली मम्मी तिथे पाचते तिथे झोपतच आहे. विचारले केव्हा टेस्टी आहे. छम छम काय छम. करते? इकडं काय काय अशी 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 इज्जतीच नाही आहे मामावरती. काय आणि तू मला काय मारते? काय माझं गोड ना. मारायचं ना आम्हाला. ते बघ मी चाललो, मला नाही राहायचं. तिचं पैंजण आहे का? नको थांब, नंतर नंतर द्यायचं असतं गिफ्ट नंतर द्यायचं. नाही बिलकुल नाही, बिलकुल नाही.